केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 हा भारताच्या वेगवान विकासाला नवीन दिशा देणारा आणि सर्वसमावेशक प्रगतीचा स्पष्ट आराखडा मांडणारा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दूरदृष्टीतून सादर झालेला हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक परिवर्तनाचा मजबूत पाया घालणारा ठरेल. या अर्थसंकल्पात एफडीआयच्या माध्यमातून सेमीकंडक्टर, फार्मा, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या उच्च तंत्रज्ञान उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात आलाय. यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून युवकांसाठी नव्या संधीचे दरवाजे खुले होतील. केवळ टेक्नॉलॉजी ड्रिव्हन विकास नव्हे तर हँडलूम क्षेत्रातील कारागीर, पारंपरिक उद्योग आणि स्थानिक उद्योजक यांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचा समावेशक दृष्टिकोन या बजेटमध्ये स्पष्टपणे दिसून येतोय. महाराष्ट्र आणि कोकण विभागासाठी करण्यात आलेल्या घोषणा विशेष महत्त्वाच्या आहेत. कोकणातील नारळ आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग आणि उत्पन्न वाढीवर आधारित प्रोत्साहन योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी ठरणार आहे. भिवंडी, इचलकरंजी, पुणे आणि नाशिक सारख्या पारंपरिक औद्योगिक क्लस्टर्सच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय रोजगार निर्मिती आणि निर्यात वाढीसाठी निर्णायक ठरेल. गुरु रविदास जयंतीच्या पवित्र दिवशी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारा, समतेचा आणि संधीचा मार्ग दाखवणारा हा अर्थसंकल्प सादर झाल्यानं त्याचं सामाजिक महत्त्व अधिक वाढतंय. या ऐतिहासिक अर्थसंकल्पासाठी आपण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनापासून अभिनंदन करतो. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भर, समृद्ध आणि जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करेल असा ठाम विश्वास करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आज केंद्र शासनाचं जे बजेट आहे ते आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांनी पार्लमेंटमध्ये सादर केले. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारतच्या या कार्याला अजून गती देणारं, देशाच्या प्रगतीला गती देणारं खऱ्या अर्थाने हे बजेट आहे. मागच्या वेळेस जो इन्कम टॅक्स स्लॅब होता तो तसा ठेवत निश्चितपणे जे सर्वसामान्य आहे त्यांना दिलासा देण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने केलंय. त्याचबरोबर सर्वसमावेशक, सर्व लोकांना घेऊन हा जाणारा बजेट आहे आणि त्याच्यामुळे आजच्या दिवशी खरं तर कवी रविदासजी यांच्या जयंतीनिमित्त जे बजेट सादरीकरण केलंय ते निश्चितपणे त्या अर्थानेच आहे असं मी मानतो. आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे मुंबई पुणे हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर आहे याच्या माध्यमाने निश्चितपणे एक आर्थिक प्रगती ही महाराष्ट्राला भेटणार आहे. त्याचबरोबर जे आपलं IICTचं मुख्य केंद्र आहे त्याच्यामुळे निश्चितपणे या इकडे वेव्हच्या माध्यमाने ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एक मोठा कार्यक्रम झाला त्या दृष्टिकोनाने एक मोठं सेंटर ज्यावेळेस महाराष्ट्राला भेटेल त्यावेळेस इकडच्या युवकांना एक मोठं रोजगार निर्माण होईल. युवक युवतींसाठी रोजगाराच्या अनेक संधी, मग ते MSMEच्या माध्यमाने असेल, ते फार्माच्या माध्यमाने असेल, FDI मधनं येणाऱ्या जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याच्यामधनं ज्या कंपनीजला प्रगती भेटणार आहे त्याच्यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. असं एक फार चांगलं आणि देशाच्या त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रगतीला एक फार मोठा हातभार देणारा हा बजेट आहे आणि त्याच्यामुळे मी माननीय निर्मला सीतारामन मॅडम यांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की एक सुंदर बजेट हे देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी मांडलेलं आहे.